विसर्जन झाले गणेशा, या, माता पार्वती बोलल्या. किती दिवस झाले जाऊन आता, आलिंगन द्या बरं आम्हाला. आईच्या या हाकेनंतर बाप्पा लगेच धावला. समोर आईला पाहून हुंदका मनात दाटला. काय झालं हे गणेशा, म्हणून तिच्या मातृत्वाने टाहो फोडला. परवा तर तू ठीक होता, असा गौराईंचा सांगावा भेटला. परवा नीट असणाऱ्या लेकराच्या शरीराचा आज बराच भाग तिला तुटलेला दिसला. रडत रडत बाप्पा आईच्या कुशीत जाऊन बसला. काय झालं गणेशा, वृत्तांत द्या बरं सगळा. वाहणारा अश्रूंचा चेहरा तिने पदराने पुसला. पुन्हा बाप्पा थोडा मुसमुसला. रडून रडून काहीतरी आईला सांगू पाहत होता. जणू तुटलेल्या दातामुळे शब्दच त्याला फुटत नव्हता. पृथ्वीवर काय काय घडलं याचा वृत्तांत देत होता. आई, पृथ्वीवर माझे दिवस भारी होते. वर्षानंतर आला म्हणून सारे लाड करत होते. समोर दुर्वा, फुले आणि मोदकांची रास होती. एकटा कुठे होतो. दर्शनाला भाविकांची दिवस रात्र रांग होती. कुठे हलगी तर कुठे दौलताशांची आताशबाजी होती. माझ्या सेवेसाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. पण हे सर्व अनंत चतुर्थीपर्यंतच बरं का. कारण विसर्जनाला पुन्हा त्यांनी डीजे लावला. आवाजाने बघ ना आई, माझा कान किती फाटला. ज्या हातात मोदक होता तो हात शरीरापासून कितीतरी लांब पडला होता. मान हलवून पाहिलं तर सोंडीचाही काही भाग नव्हता. म्हणे तर काय यावर्षी लक्ष वेधून घेतलं तर त्या बॅलन्सिंग बाप्पाने. पण आज मी पाहिलं तर त्याचाही पाय मोडलेला होता. मला या अवस्थेत बघून सुद्धा माणूस मात्र हसून नाचला. सांग ना आई, माझ्या विसर्जनाला त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंचा सडा तुला खरा वाटला.